सासऱ्यानेच दिली सुनेच्या हत्येची सुपारी। मुलाच्या मृत्यूनंतर असं काय घडलं की सासऱ्यानेच सुनेला संपवण्याचा कट रचला। नेमकं घडलं काय सगळं जाणून घेऊ। घटना आहे गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील। मुलाच्या मृत्यूनंतर सुनेला मिळणारे LICचे पैसे आणि जमिनीचा हक्क तिला मिळू नये या उद्देशानं सासऱ्यानेच 2 जणांना सुपारी देऊन सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। चुडामन कटरे राहणार गिधाडी तालुका गोरेगाव असं आरोपी सासऱ्याचं नाव। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला फिर्यादी अश्विनी कटरे या आपल्या वडिलांसोबत गोरेगाव वरून चिल्हाटी मार्गे स्वगावी गिधाडी येथे दुचाकीनं जात होत्या। गोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या 4चाकी वाहनानं त्यांच्या गाडीला धडक दिली। यात त्या गंभीर जखमी झाल्या। या प्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली। गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अश्विनीचा पती उमेश कटरे याच्या मृत्यूनंतर मिळणारे LICचे 60 लाख रुपये आणि तिला मिळणारी जमीन तिला मिळू नये या उद्देशानं तिच्या सासऱ्यांनीच हा सगळा कट रचल्याचं समोर आलं। सुनेला मारण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी सासरे चुडामन कटरे यांनी दिली होती असं समोर आलं। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती, ती मला मिळू नये म्हणून माझा अपघात घडवण्यात आला। हा अपघात घडवून आणणारे माझे सासरेच होते असं अश्विनी कटरे म्हणाल्या। माझ्या मरण पावलेल्या पतीची LIC होती। आम्ही नॉमिनीमध्ये माझ्या नाव नसल्याने कोर्टात केस टाकला होता, मला पण हक मिळाला पाहिजे म्हणून। त्यानंतर आम्ही घरी येत असताना रस्त्यात कोणी नव्हते, त्यावेळा आम्हाला मागून कारने धडक दिली आणि आमचा अपघात झाला। आम्ही त्यानंतर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि पोलिसांनी माहिती काढल्यानुसार आता माहीत चालले की आमचा अपघात करणारे माझे सासरेच होते म्हणून। एक आरोपी अटक झालेला आहे आणि 3 फरार आहेत। आमची अशी अपेक्षा आहे की पोलीस त्यांना लवकरात लवकर पकडतील। पोलिसांनी या प्रकरणात काय अधिकची माहिती दिली आहे तेही पहा। पोस्टे गोरेगाव 2025 मध्ये 660/2025 हा गुन्हा दाखल होता। त्यामध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की घोटी नाल्याजवळ अपघात झाला होता आणि त्या अज्ञात आणि अपघात करून विना नंबरची निळ्या रंगाची कार होती आणि ती धडक देऊन निघून गेले होते। तर त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन गोरेगावला अपघात रजिस्टर होता। त्यामध्ये आम्ही तांत्रिक पुराव्याची आणि गुप्त माहिती काढून अशी माहिती मिळाली की त्यामध्ये सासऱ्याने त्यांच्या मुलाचा मयत झाल्याने त्याला 60 लाख रुपयाची LIC पॉलिसी तसेच 1.5 एकर जमीन अशी सुनेला मिळणार होती, तरी तिला आपण संपवल्यास ती आपल्याला मिळून जाईल या अनुषंगाने त्याने आरोपितांना 3 लाख रुपयाची सुपारी दिली होती आणि हा प्रकार जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तरी आम्ही सदरचा तपास करून यातील कट आरोपितांनी फिर्यादीस मारण्यासाठी केलेला कट शोधून काढला आणि सध्या तपास सुरू आहे। एक आरोपी अटक करण्यात आलाय सध्या आणि 4 आरोपी फरार आहेत, तर त्यांचा शोध सुरू आहे। तरी त्यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करू। जो आरोपी आहे चुडामन कटरे त्याला ज्यावेळेस आम्ही पहिला आरोपींना पकडलं त्यावेळेस त्यांना माहिती मिळाली आणि ते फरार झाले। गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान मुलाच्या मृत्यूनंतर अशा प्रकारे तिला मिळणारे LICचे पैसे मिळू नये म्हणून सासऱ्यानेच तिच्या हत्येचा कट रचल्यामुळे गोंदियामध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।